सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक सतीश शिर्के, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता 11वी भूगोल प्रकरण दुसरं आज आपण प्रारंभ करणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे विदारण आणि विस्तृत झीज. त्यामधला पहिला व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर आज या ठिकाणी आलेलो आहे. विद्यार्थ्यांनो, की भूगोलामध्ये तुम्हाला कृतीयुक्त शिक्षणाचा समावेश भरपूर मोठ्या प्रमाणावरती केलेला आहे आणि प्रकरणाच्या प्रारंभीच असं म्हटलंय की थोडे आठवूया हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय. आकृती क्रमांक 2.1चं निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या असं म्हटलंय. म्हणजे या आकृतीचं निरीक्षण करायचं आणि प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी द्यायची आहेत. आता प्रश्न पहिला दिलाय तुमच्यासाठी इथे खाली की आकृतीमध्ये दाखवलेल्या खडकांचे प्रकार ओळखा. तर आकृतीमध्ये तुम्हाला दाखवलेले जे खडकांचे प्रकार आहेत या मुख्य प्रकारामध्ये तुम्हाला अग्निजन्य खडक याचं नाव आपणाला घेता येईल. त्यानंतर स्तरित खडक हा दुसरा एक प्रकार त्या ठिकाणी आहे आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे रूपांतरित खडक. तर प्रामुख्याने या 3 खडक तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत असं आपल्याला सांगता येईल. आता उत्पत्तीनुसार दुसरा प्रश्न दिला आहे की उत्पत्तीनुसार त्यांचा क्रम त्या ठिकाणी लावा. तर पाहूया आपण उत्पत्तीनुसार क्रम आपण जर म्हटलं तर उत्पत्तीनुसार अग्निजन्य खडकाचा क्रम हा प्रथम लागतो. त्यानंतर दुसरा जो क्रम आहे तो या स्तरित खडकाचा लागतो आणि तिसरा क्रम हा रूपांतरित खडकाचा लागतो. म्हणजे 1, 2 आणि 3 अशा पद्धतीनं याचे क्रम आपल्याला लावता येतील. प्रश्न तुम्हाला तिसरा दिलाय की स्तरित खडकाची निर्मिती कशी होते. आता स्तरित खडकाच्या निर्मितीचा आपण विचार जर केला तर आपल्याला सांगता येईल की अग्निजन्य जे खडक आहे म्हणजे हा खडक हा प्राथमिक खडक म्हटलं जातं. या अग्निजन्य खडकाचं विदारण होतं, अपक्षरण होतं, झीज होते आणि त्याचे जे लहान लहान तुकडे आहेत हे तुकडे काय होतात, अवसादाचे संवहन होऊन ते एकमेकांवरती म्हणजे हे काय होतं, मग नदीचं पाणी असेल, हिमनदी असेल यांच्याबरोबर वाहून जातं आणि शेवटी कुठंतरी तळभागामध्ये हे संचयित होतं. हे एक दिवस झालं. पुढच्या वेळेस पुन्हा पाऊस येतो, पुन्हा हे खडकाचे तुकडे वाहून जातात, पुन्हा त्याच्यावरती स्तर बसतो आणि असे स्तरावरती स्तर स्तरावरती स्तर आपण थरावर थर असं वर्षानुवर्ष क्रिया होते आणि त्यामुळं काय होतं, प्रचंड परस्परांचा दाब पडतो आणि त्यामुळं स्तरित खडकांची निर्मिती होते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर प्रश्न दिलेला आहे तुमच्यासाठी प्रश्न क्रमांक 4. यामध्ये सांगितलेलं आहे की कोणकोणत्या घटकांमुळे खडकांचे लहान तुकडे होऊ शकतात. तर कोणकोणत्या घटकामुळे अर्थात हे तुमचं पूर्वज्ञानावरती आधारित आहे. विशेषतः उघडे पडलेले जे खडक असतात त्या खडकांवरती सूर्यप्रकाश म्हणजे उष्णता, पाणी, दाब, वारा, त्यानंतर हवामानाच्या प्रभावाचा परिणाम होतो आणि खडकाचे काय होतात तर तुकडेही होतात. मी तुम्हाला सहज सांगेल की तुम्ही एखादा मोठा दगड जर पाहिला तर त्या दगडाजवळ असे बारीक बारीक पापुद्रे पडलेले असतात खाली आणि हे पापुद्रे म्हणजे त्या खडकाची झीज आपण त्याला म्हणतो आणि असं वर्षानुवर्ष झाल्यानंतर त्या खडकाचं काय होतं, झीज होते असं आपल्याला सांगता येईल. पुढचा प्रश्न दिलेला आहे त्यांनी की प्रश्न क्रमांक अर्थात 5वा असेल. या 5व्या प्रश्नाचा विचार आपण जर केला तर कोणता खडक सहज तुटेल
सकारण सांगा हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. अर्थात अग्निजन्य, रूपांतरित खडक आणि स्तरित खडकामध्ये स्तरित खडक हा कसा होईल, लवकर तुटतो किंवा तुटेल असं आपण सांगू शकतो. कारण स्तरित खडक हा काही एकसंध स्वरूपाचा नाही. आत्ताच तुम्हाला मी सांगितलं की त्यावरती अनेक स्तरावरती स्तर जमा झालेले आहेत, जोड जोड करून तो खडक निर्माण झालेला आहे. आणि जेव्हा विदारणाची क्रिया, अपक्षरणाची क्रिया जलद होते त्यावेळेस हा खडक सहजरित्या तुटतो, हे असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. तर अशा पद्धतीनं या आकृती क्रमांक 2.1चं आपण वाचन केलं, परीक्षण केलं आणि त्याबरोबर दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी दिलेली आहेत. आता विद्यार्थी बंधू भगिनींनो, की तुम्हाला खडकांचे जे काही प्रकार आहेत, भौगोलिक स्पष्टीकरण आपण म्हणूया, मी आत्ता सांगितले लक्षातच ठेवायचं की अग्निजन्य खडक, त्यानंतर स्तरित खडक आणि रूपांतरित खडक हे खडकांचे 3 मुख्य प्रकार त्या ठिकाणी आहेत. आता अग्निजन्य खडकाची निर्मिती कशी होते किंवा स्तरित खडकाची निर्मिती कशी होते, रूपांतरित खडकाची निर्मिती कशी होते, याबाबत आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे दावे त्या ठिकाणी करता येतील. विशेषतः पृथ्वीचा जो अंतर्गत भाग आहे, हा अंतर्गत भाग पूर्वीही अशांत होता आणि आजही अशांत आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि त्यामुळं हा अंतर्गत भागामध्ये जसजसं आपण खोल जाऊ तसतसं प्रचंड उष्णता निर्माण होते, दाब निर्माण होतो आणि त्यामुळं अंतर्गत भागातील खडकांचे जे काही तुकडे असतील, खनिजं असतील, हे वितळलं जातं आणि एक रस तयार होतो. कोणता रस? आमरस तयार होतो, आहे की नाही? आमरस होतो का? नाही तर लाव्हा रस तयार होतो. आणि हा लाव्हा रस जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळेस तो काय होतो? भूपृष्ठावरती पडतो. भूपृष्ठावरती आल्यानंतर तो लावा काय होतो? थंड होतो आणि त्यापासून जो खडक निर्माण होतो त्या खडकाला आपण अग्निजन्य खडक असं म्हणतो. अर्थात हा पृथ्वीवरील सर्वात प्रथम निर्माण होतो म्हणून त्याला प्राथमिक खडक असं सुद्धा म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने त्याची निर्मिती होते. आता पृथ्वीवरील खडकाचे लहान लहान तुकडे होतात. आता हे तुकडे कशामुळे होतात की उघड्या पडलेला जो खडक असतो त्या खडकांवरती आपण पाहिलं हवामान असेल, त्यानंतर उष्णता असेल, पाणी असेल, दाब असेल, यांचा परिणाम होऊन इथं विदारणाची, झिजेची आणि अपक्षरणाची प्रक्रिया होते आणि त्यामुळं पृथ्वीवरील खडकांचे लहान लहान तुकडे काय होतात? निर्माण होतात. आता हे तुकडे त्याला अवसाद म्हटलं जातं. हे अवसाद काय होतात? अन्य जैविक घटकही त्याच्यामध्ये मिसळतात आणि शेवटी हे वाहत्या पाण्याबरोबर, वाऱ्याबरोबर, हिमनदीबरोबर वाहत जातात आणि कुठंतरी जाऊन संचयित होतात आणि त्यापासून जो खडक निर्माण होतो त्या खडकाला आपण स्तरित खडक असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आत्ताच तुम्हाला त्याची व्याख्या मी दिलेली आहे. आता तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे रूपांतरित खडक. या रूपांतरित खडकाचा आपण विचार जर केला तर रूपांतरित खडकाची निर्मिती प्रामुख्यानं प्रथम निर्माण झालेला अग्निजन्य खडक आणि नंतर निर्माण झालेला स्तरित खडक याच्यावरती प्रचंड दाब निर्माण होतो, उष्णता निर्माण होते आणि अशा वेळेस ते खडक तुटू शकतात किंवा त्याच्यावरती प्रभाव पडतो आणि मग काय होतं की शेवटी हे तुटलं जातं, त्याच्यावरती दाब निर्माण होतो आणि कधीकधी रासायनिक प्रक्रिया, दाब उष्णतेमुळं त्याचं रूपांतर अन्य खडकामध्ये होतं. अर्थात त्याचा मूळ खडक हा अग्निजन्य असतो किंवा स्तरित असतो, परंतु नवीन जो खडक निर्माण होतो तो खडक आपण जर पाहिला तर हा खडक कसा असतो की अग्निजन्य खडकाचे गुणधर्म आणि या रूपांतरित खडकाचे गुणधर्म हे भिन्न असलेले आपल्याला सांगता येईल. आता पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजे विदारण. अर्थात विदारणलाच आपण वेदरिंग असं म्हणतो. भूपृष्ठावरील खडक
वेगवेगळ्या कारणानं तुटतात असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तुटलेले खडकांचे कण सुटे होतात आणि असं वर्षानुवर्ष क्रिया घडल्यानंतर तो खडक काय होतो, शेवटी कमकुवत बनतात. आणि कमकुवत बनल्यानंतर त्याचं विलगीकरण होतं, विघटन होतं, प्रक्रिया घडून येते आणि यालाच आपण विदारण प्रक्रिया असं त्या ठिकाणी म्हणतो. पुन्हा लक्षात घ्या, भूपृष्ठावरील खडकांवरती बाह्यकारकांचा परिणाम होतो. त्याचे कण सुटे होतात, अलग होतात, विलग होतात, विलगीकरण होतं, विघटन होतं आणि यामध्ये प्रक्रिया घडतात. यालाच आपण विदारण प्रक्रिया असं म्हटलं जातं. आता या विदारण प्रक्रियेचा आपण विचार जेव्हा करतो त्यावेळेस विदारणामध्ये पाणी आणि तापमान यांच्या क्रियेतून ते घडून येतं. जे झिजलेले खडक आहेत, तुकडे आहेत, त्यांचं काय होतं, शेवटी वहन होतं, स्थानांतरण होतं आणि एका ठिकाणाहून हे दुसऱ्या ठिकाणी वाहून जातात आणि तिथं विदारण प्रक्रिया होते. तर अशा पद्धतीनं विदारणामुळे खडक झिजतात, भूपृष्ठावर विलग होतात आणि मग झिजल्यानंतर त्या खडकाचा जो आकार आहे हा आकार काय होतो, शेवटी बदलतो आणि नवीन गुणधर्माचा खडक कधी कधी निर्माण होतो. तर अशा पद्धतीनं ही विदारणाची प्रक्रिया चालू असते. आता पहा, दुसरा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे. तो मुद्दा आहे म्हणजे विदारणाचे प्रकार आपण म्हणूया. विदारण होते आपण पाहिलेलं आहे, परंतु त्याचे प्रकार आपल्याला पुढे पाहायचेत. आणि हे प्रकार पाहत असताना खडक जे आहे या खडकाचं प्रामुख्यानं विदारण होतं. हे विदारण कायिक विदारण असेल किंवा रासायनिक विदारण असेल, हा कायिक शब्दाऐवजी हा कायिक शब्द बरोबर आहे, पद्धतीने विदारित होतात. आणि विदारणावरती कशाचा परिणाम होतो, तर विदारणावरती जसे पाणी, उष्णता, दाब या दोन्हीचा परिणाम होतो. आणि विशेषतः आपणाला या पाणी आणि उष्णता, दाब यामुळं कसं विदारण घडतं हा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. प्रामुख्यानं कायिक विदारण त्याला आपण फिजिकल वेदरिंग म्हणतो. रासायनिक विदारण त्याला आपण केमिकल वेदरिंग म्हणतो. खडकाचं विदारणात विखंडन होतं. रासायनिक विदारणात खडकातील खनिजांवरती रासायनिक प्रक्रिया होते आणि विदारणावरती आत्ता सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे पाण्याचा म्हणजे त्यामधील आर्द्रतेचा, त्याचबरोबर उष्णतेचा आणि दाब, खडकांचा प्रकार कसा आहे, त्या ठिकाणचे जैविक घटक कसे आहेत, मानवी घटक कसे आहेत, या सर्वांचा परिणाम होतो आणि विदारण क्रिया घडून येते. परंतु मग आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे आता की विदारण प्रक्रिया होत असताना पाणी हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. आता पाण्याचा विचार जर केला तर पाण्याची उपलब्धता सर्व ठिकाणी सारख्या पद्धतीने नसते. तर पाण्याची उपलब्धता ही हवामानावरती अवलंबून असते. आता पहा, कधी कधी खडक असतो, त्या खडकांमध्ये पाऊस पडला की पाणी काय होतं, जाऊन बसतं भेगेमध्ये. खडकातील भेगेमध्ये, छिद्रामध्ये पाणी काय होतं, शिरतं. आणि त्या ठिकाणी जर दैनिक तापमान कक्षा उच्च असेल, अति हवामान थंड होत असेल, रात्रीच्या वेळी गोठण बिंदूच्या खाली जात असेल, तर भेगामध्ये शिरलेल्या पाण्याचं काय होणार, बर्फ निर्माण होता. साचलेलं पाणी आणि निर्माण होणारा बर्फ यामुळं बर्फाचा आकार हा मोठा असतो आणि त्यामुळं ज्या छिद्रामध्ये, ज्या भेगेमध्ये तो बर्फ तयार होतो त्याच्यावरती ताण निर्माण होतो, आकारमान, त्याचा आकारमानात वाढ होते आणि त्यामुळं भिंतीवरती दाब पडून भेगा काय होतात, रुंदावतात. आता ही क्रिया जर पाहिली तर 1 दिवसाची नसते, 4 दिवसाची नसते, कदाचित वर्षानुवर्ष ही क्रिया चालते आणि त्यावेळेस अखेरीस तो खडक रुंद रुंद भेग वाढत वाढत जाऊन तो खडक तुटतो आणि त्या ठिकाणी विदारणाची क्रिया घडून येते. इथं काय होतं, गोठण आणि वितळण प्रक्रिया, या प्रक्रियेला असं आपण म्हणतो. तर पाणी हे अशा पद्धतीनं काम करतं. अर्थात
सगळीकडे काम करेल असं म्हणता येणार नाही, परंतु मध्य आणि निम्न अक्षवृत्त जे आहेत या मध्य आणि निम्न अक्षवृत्तावरती अति जास्त उंचीचा प्रदेश, त्याचबरोबर उच्च अक्षवृत्ताचा प्रदेश म्हणजे अगदी ध्रुवालगतचा प्रदेश आणि पर्वतीय प्रदेशामध्ये की जिचं तापमान काय होतं अतिशय कमी होतं, अशा भागामध्ये ही क्रिया घडून आलेली आपल्याला सांगता येईल. आता पुढचं भाग आहे तो म्हणजे आपण त्याला वालुकाश्म म्हणूया. कोणी वालुकाश्म, पिंडाश्म असे त्याला नावं दिले जातात. आणि स्तरित खडकाचे पाण्यामुळं काय होतं, सहज विलगीकरण होतं. पाण्यामुळं रासायनिक विदारण प्रक्रिया काय होतं, घडून येते आणि हे दोन तऱ्हेने होताना आपल्याला आढळून येते. तर अशा पद्धतीचं विदारण हे घडून येतं हे आपण सांगू शकतो. आता पहा की आपण गोठण आणि वितळण प्रक्रिया जी आहे ती या पद्धतीने, अशी भेग आहे, त्या भेगेमध्ये पाणी साचलं, त्या पाण्याचं काही प्रमाणात बर्फ झालं, वर्षानुवर्ष क्रिया घडल्यानंतर असे खडकाचे तुकडे होतात. याला आपण पाण्याच्या मुळं घडतो आणि गोठण आणि वितळण क्रिया असं म्हटलेलं आपल्याला सांगता येईल. आता पहा पुढचा आपल्याला पाहायचा आहे तो मुद्दा म्हणजे विशेषतः पाण्याला सहजरित्या कधी कधी काय होतं, स्फटिकीकरण होतं. विशेषतः कोरडा आणि दमट ऋतू एकामागून एक येतात आणि त्यामुळं सागराच्या प्रदेशात, सागरी किनारी पाण्याच्या प्रदेशामध्ये विशेषतः पाण्यामुळं काही रासायनिक विदारणाची प्रक्रिया आढळते. यामध्ये विविध खनिज, नवी खनिज त्या ठिकाणी आढळून येतात आणि त्याचा परिणाम असा होतो की हवेच्या आर्द्रतेमुळं पुरेशा प्रमाणावरती पाणी त्या ठिकाणी होतं. यामध्ये कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम, नायट्रेट ही जी खनिजे असतात ही खनिजे काय होतात, विरघळतात. उदाहरणार्थ काय सांगता येईल, चुनखडक तुम्हाला माहीत असेल, तो पाण्यामध्ये जर टाकला तर तो विरघळतो, फसफस आवाज येतो, धूर निघतो. त्याचबरोबर कॅल्शियम म्हणजे खडू उदाहरणार्थ आपण जर घेतला तर हा खडू सुद्धा काय होतो, विरघळतो आणि पाणी आणि हवेच्या संपर्कात आल्यानंतर कार्बोनिक आम्लाची निर्मिती होते आणि ही खनिजे पाण्यात विरघळतात. विरघळलेली खनिजे पाण्यावरती काय होतात, दूरवर वाहून नेली जातात. तर तुम्हाला चुनखडीचं उदाहरण मी सांगेल. अगदी खडू असतो, तो खडू जरी पाण्यामध्ये ठेवला तरी तो कालांतराने विरघळतो आणि थोडंसं द्रावीकरण झाल्यामुळं ते पाण्याबरोबर काय होतं, वाहून जातं. आता यामध्ये पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे ऑक्सिजन. खडकातील काही खनिजांचा पाण्यातील किंवा हवेतील ऑक्सिजनशी काय होतो, संयोग घडून येतो आणि लोह आणि ॲल्युमिनियमची संयोग पाहून त्याचं भस्मीकरण होतं आणि विशेषतः हे भस्मीकरण झालेल्या ज्या काही बाबी आहेत, खडक आहेत, त्याचं मूळ खडकाशी तुलना केल्यानंतर त्याचा कठीणपणा काय होतो, कमी होतो, आकारमानात वाढ होते. कठीणपणा कमी होणं, आकारमानात वाढ होणं, त्यानंतर रंगामध्ये सुद्धा बदल होतो आणि लोहभस्मीकरणामुळं, लोहाचा अंश असल्यामुळं त्याला काय होतं, लोखंड जसं गंजतं तसा तांबडा रंग त्या भस्मीकरणामुळं प्राप्त होतो. कधी कधी पिवळा रंग प्राप्त होतो आणि गंज पकडल्यासारखं आपण त्याला म्हणतो. तर हे भस्मीकरणाचाच खडक आहे. तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा रंग हा तांबूस झालेला आपल्याला सांगता येईल. तर विशेषतः कोकणातील जर तुम्ही दगड जर पाहिले तर असे लाल दिसतात तुम्हाला. जांभी मृदा आपण त्याला म्हणतो, जांभ्या खडकापासून तयार झालेली. तर ही जी क्रिया असते ही भस्मीकरणाची क्रिया मानली जाते. आता पुढचा मुद्दा पाहूया आपण, कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड आपण जर पाहिलं तर त्या कार्बन डायऑक्साईडचा मृदेतील खनिजांशी जेव्हा संपर्क येतो त्यावेळेस मृदेतील जे मृत घटक असतात कुजण्याची प्रक्रिया घडून येते. कार्बन डायऑक्साईड त्यामधून निर्माण होतो आणि हा कार्बन डायऑक्साईड हवेतील कार्बन डायऑक्साईड खडकातील खनिजांच्या संपर्कात येतो आणि जेव्हा संपर्कात येतो तेव्हा फेल्डस्पार आणि कार्बोनेट सारखी खनिजांची विघटनाची प्रक्रिया होते. विशेषतः आपण पाहिलेलं आहे की चुनखडीसारखा स्तरित खडक असेल त्या खडकामध्ये हे घडतं. विदारण प्रक्रियेत पाणी मदत करते.
शुष्क हवामान असेल, त्याचबरोबर पाण्याच्या अभावामुळं कार्बोनेट खडकांचे कडं त्या ठिकाणी तयार होतं आणि त्या ठिकाणी हा बदल होताना आपल्याला आढळून येतो. तर अशा पद्धतीनं या ज्या काही विदारणाच्या प्रक्रिया आहेत, या विदारणाच्या प्रक्रिया आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. तर हा भाग चुनखडकातील कार्बन प्रक्रिया असेल, कॅल्शियमचा भाग असेल, कार्बोनेट एकमेकापासून वेगळा असेल, या क्रिया त्या ठिकाणी घडून येतात. त्याला द्रावीकरण म्हणूया आपण, भस्मीकरण याकडून क्रिया घडून आलेल्या आपल्याला सांगता येतील. त्यानंतर क्षार हा मुद्दा आपण पाहणार आहोत. तर खडकातील आपण जर पाहिलं तर क्षार रासायनिक संयुगे असली तर त्यामुळं देखील कायिक विदारण घडून येतं. कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम इत्यादी क्षार खडकात असतात आणि त्यांना उष्णता मिळाल्यास ते काय होतात, प्रसरण पावतात. त्यामुळं परिणामी मूळ खडकात असलेले जे क्षार असतात त्या क्षारांचं काय होतं, स्फटिकीकरण घडून येतं. आणि हे स्फटिकीकरण जेव्हा घडून येतं त्यावेळेस काय होतं की क्षार कण मूळ खडकापासून वेगळे होतात, अलग होतात, विलग होतात, बाजूला पडतात आणि खडक दुभंगतो. तर अशा प्रकारची विदारण प्रक्रिया ही विशेषतः कोरडा प्रदेश जिथं आढळतो किंवा कोरडा ऋतू जिथं दमट ऋतू आढळतो, हा एकामागून एक जर आले तर तिथं अशा पद्धतीच्या घटना ह्या घडून येतात आणि काय होतं की हा बदल झालेला आपल्याला सांगता येईल. आता तुम्हाला याचं रासायनिक उदाहरणाचा एकत्रित प्रभाव, काही रासायनिक उदाहरणाचं एकत्रित प्रभाव होतो याचं उदाहरण म्हणजे हरिहरेश्वर आणि रत्नागिरी ही जी ठिकाणं आहेत तिथं अशा पद्धतीचं विदारण होताना आपल्याला सांगता येईल. आणि हे कसं दिसतं तर या पद्धतीनं दिसतं, जसं एखाद्या मधमाशाचं पोळं असतं, छोटी छोटी छिद्र असतात, तसं हे आपल्याला सांगता येईल. हरिहरेश्वर हे अतिशय अशाच पद्धतीचं भौगोलिक ठिकाण हे आहे हे आपल्याला सांगता येईल. आता तिथं तुम्हाला एक ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे, जरा विचार करा. कोणत्या प्रदेशात गोठणे व वितळणे याद्वारे काय होतं, विदारण परिणामकारक होणार नाही असं आपणाला सांगता येईल. तर आपण सांगू शकतो की ज्या प्रदेशामध्ये दैनिक तापमान कक्षा म्हणजे दिवसातील जास्तीत जास्त तापमान आणि दिवसाचं कमीत कमी तापमान यांच्यातील जो फरक असतो त्याला आपण दैनिक तापमान म्हणतो, ही तापमान कक्षा कमी असते अशा निम्न अक्षवृत्तातील कमी उंचीचा प्रदेश, सागर किनारे क्षेत्र व ध्रुवीय प्रदेशात विशेषतः गोठणं वितळणं ही क्रिया सतत विदारण याद्वारे होणारं विदारण हे फारसं परिणामकारक होणार नाही असं आपण सांगू शकतो. आता पुढचा मुद्दा आहे की उष्णता. आता उष्णतेचा विचार जर केला तर उष्णतेमुळं होणारं विदारणाची प्रक्रिया असतं. विशेषतः शुष्क हवामानाचा जो प्रदेश असतो, कोरड्या हवामानाचा, तिथं पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळं तापमानातील बदलामुळं तिथं विदारण क्रिया घडून येते. कुठं असतं, उष्ण वाळवंटी प्रदेशात तापमानाची कक्षा अधिक असते आणि दैनिक तापमान कक्षा ही अधिक असल्यामुळं सूर्योदयानंतर तापमानात वाढ होते, रात्री तापमानात प्रचंड घट होते आणि त्यामुळं हा खडकांवरती सतत वाढतं तापमान, कमी होणारं तापमान या दैनिक तापमान कक्षेतील फरकाचा परिणाम होतो आणि त्याच्यावरती ताण निर्माण होतो. विशेषतः कणीय विदारण आपण त्याला म्हटलं जातं किंवा विखंडन विदारण असं म्हटलं जातं. या विदारणाच्या ज्या क्रिया आहेत, कण सुटे होतात, कणीय विदारण आपण त्याला म्हणतो, हे अशा पद्धतीच्या क्रिया काय होतात, घडून येतात आणि तिथं हा जो आकृतीमध्ये तुम्हाला दर्शवलेला आहे अशा खंड विखंडन प्रक्रिया सांगता येतील. किंवा कणीय विदारण म्हणजे वालुकामय निर्मिती आपण ज्याला म्हणतो, अशा पद्धतीचं उष्णतेमुळं घडून येणारं सुद्धा विदारण आहे हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. त्याचबरोबर
अनेक घटकांचा परिणाम त्या ठिकाणी होतो. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे इथं विखंडन जी होतं अशा पद्धतीनं विखंडन झालेलं आपल्याला सांगता येईल. खडकाची फुटण्याची तीव्रता झाल्यामुळं कधी कधी लहान लहान स्फोटांचे आवाज येतात आणि पिस्तुलातून एखादी गोळी झाडल्यासारखा आवाज येतो, तर ते खडक फुटल्याचं आपल्याला सांगता येईल. आता ग्रॅनाइट खडक जो असतो त्या ग्रॅनाइट खडकामध्ये जोड असतात. हे जोड उष्णतेमुळे विदारित होऊन फुटतात, मोठे तुकडे होतात, कधी कधी छोटे तुकडे होतात आणि खडकांचा परिणाम त्या ठिकाणी होतो. हा खंड विखंडन अशा पद्धतीचं खडक हे फुटलेले आपल्याला सांगता येतील. तर यामध्ये रासायनिक विदारणास प्रत्यक्ष कारणीभूत नसलं तरी उष्णता वाढली की विदारणाची प्रक्रिया वेग हा वाढतो हे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. आता तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे दाब. दाबामुळे सुद्धा विदारणाची प्रक्रिया घडून येते. विशेषतः खडकांच्या स्तरावरती स्तर असल्यानंतर हा एकावरती एक खडकाचा दाब पडतो, स्तराचा दाब पडतो आणि खडकाचा वरील स्तर निघून गेल्यानंतर काय होतं, खालील स्तर उघडा पडतो. त्यामुळं दाब कमी होतो. दाब कमी झाला तर काही सेंटीमीटर ते मीटर जाडीच्या खोलवर भाग उघडा पडल्यानंतर तो काय होतो, प्रसरण पावतो आणि अशा प्रसरणामुळं मूळ खडकाला ताण येतो, ताण कमी होतो आणि दाब मुक्त होणार असल्यानं विदारण म्हणजे स्थानभ्रष्ट विदारण असं त्याला म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं अपपर्णनाची क्रिया सुद्धा त्या ठिकाणी होते. भारताचं दख्खनचं पठार विचारात जर घेतलं तर या दख्खनच्या पठारावरती कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा इथं अशा पद्धतीचे घुमट आपल्याला पाहावयास मिळतात. तर हे घुमट विशेषतः दाबामुळेच निर्माण झालेले आहेत हे आपण कुठंतरी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि त्याचा आकार जो आहे आकार घुमटासारखा दिसतो आणि तिथं ही प्रक्रिया पूर्ण होते असं आपल्याला म्हणावं लागेल. तर ही जी एक आहे या ज्याला पर्णन म्हणतो, या अपपर्णनाची प्रक्रिया म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. तर अशा पद्धतीनं या विदारणातला काही भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आता आपण इथेच थांबूया. नंतर पुढील भागाचा व्हिडिओ घेऊन लवकरच मी आपल्यासमोर येईल. धन्यवाद. व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राप्त होत राहतील. धन्यवाद.